जय शिवराय मित्रांनो, राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेश योजना। आणि याच योजनेकरता 2024-25 या वर्षाकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती करता राबवली जाणारी ही एक महत्त्वाची अशी योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत विविध बाबींचा लाभ हा या लाभार्थ्यांना दिला जातो। मित्रांनो, राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यामध्ये भटक्या जमाती क प्रवर्गातील 18 ते 60 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी ही योजना राबवली जात आहे। आणि याच योजनेकरता अर्ज मागवण्यासाठी 12 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर 2024 ही मुदत देण्यात आलेली आहे। अर्थात या योजनांचे अर्ज 26 सप्टेंबर 2024 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत। याच्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालन, याच्यामध्ये पायाभूत सुविधासह 20 मेंढ्या आणि 1 मेंढा नर अशा 20 मेंढी गटाचं 75% अनुदानावरती वाटप केलं जातं, ज्याच्यामध्ये लाभार्थ्याला साधारणपणे 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे ऑलरेडी शेळ्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना पुढील प्रमाणे लाभ दिला जातो, ज्याच्यामध्ये सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्याचं 75% अनुदानावरती वाटप, मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान, मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान, याचप्रमाणे हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरता घासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी 50% अनुदान, पशुखाद्य उभारण्यासाठी 50% अनुदान अशा विविध बाबी देखील लाभवल्या जातात। याचप्रमाणे मेंढ्यासाठी चराई अनुदान, ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान 20 मेंढ्या आणि 1 मेंढा नर एवढं पशुधन आहे अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह 6,000 रुपये असं एकूण 24,000 रुपयाचं चराई अनुदान वाटप केलं जातं। याचप्रमाणे कुक्कुट पक्षाच्या खरेदी आणि संगोपनासाठी अनुदान, याच्यामध्ये 4 आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या 100 कुक्कुट पक्षाच्या खरेदी आणि संगोपनासाठी 9,000 रुपयाच्या मर्यादेमध्ये 75% अनुदान दिलं जातं। याचप्रमाणे ज्या भूमीहीन मेंढपाळाकडे शेळी मेंढी आहेत अशा मेंढपाळांना जागा खरेदीसाठी सुद्धा या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिलं जातं। याच्यामध्ये बंदिस्त मेंढी शेळी पालनाकरता जागा खरेदी करण्याकरता जागा खरेदीच्या 75% अथवा किमान 30 वर्षासाठी भाडे करारावरती जागा घेण्यासाठी भाड्यापोटी देवयाच्या रकमेच्या 75% रक्कम किंवा एक वेळची एक रकमी अर्थसहाय्य म्हणून 50,000 रुपये एवढं अनुदान दिलं जातं। आणि मित्रांनो, याच योजनेकरता 12 सप्टेंबर 2024 पासून अर्ज स्वीकारण्यासाठी सुरू झालेले आहेत। याच्यासाठी तुम्ही www.mahamesh.org या संकेतस्थळावरती अर्ज करू शकता। अर्ज करणाऱ्या लाभार्थी हा भटक्या जमाती क प्रवर्गातील असावा आणि वय 18 ते 60 वयोगटातील असावं। मित्रांनो, या योजनेचा अर्ज कसा करावा, याच्या अटी शर्ती पात्रतेचे निकष काय आहेत, कागदपत्र काय लागतात, कागदपत्र कशी अपलोड करावी लागतात, लाभार्थ्याला याला पुढील लाभ कसे दिले जातात, या सर्वांबद्दल आपण वेळोवेळी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। ते व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता। आणि याच्या संदर्भातील नवीन अर्ज कसा करावा, याच्या संदर्भातील इतर काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करू। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।